तर चला मंडळी, आज आपण बनवूया फ्रेंच फ्राईज. हे फ्रेंच फ्राईज आहेत उपवासाचे बरं का, कारण की आपण फ्रेंच फ्राईज तर खातो, पण उपवासाचे फ्रेंच फ्राईज असतील तर बघा, इथं मी एक बटाटा घेतला आहे आणि हा बटाटा मस्त सोलून घ्यायचा आहे. त्याचे चाकूने किंवा वेळीने तुकडे करून घ्यायचे आहेत. असे गोल गोल काप करून घेतल्यानंतर त्याचे असे उभे काप करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित काप करून घेतल्यानंतर आपण पुढचं काम करायचं. उपवासाचे फ्रेंच फ्राईज आपण जर बाहेर कुठं खायला गेलो तर मिळत नाहीत, कारण की त्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर असतो, मीठ असतं. काही लोक मीठ खात नाही, साधं मीठ खात नाहीत उपवासाला. तर त्यासाठी ही एक नवीन आणि छान अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. तर हे बटाट्याचे तुकडे जे केले होते ना, तर मी हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहेत. ह्या बटाट्यांमधला स्टार्च पूर्णतः काढून टाकायचा आहे. तर मी सेकंड टाईम पण धुवून घेतले आहेत आणि पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी ओतून थर्ड टाईम म्हणजे 3 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे अगदी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर असे कपड्यावर पसरवून व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे कोरडे करून घ्यायचे आहेत. पाणी ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आता जनरली फ्रेंच फ्राईज करताना काय करतात, थोडंसं गरम पाण्यामध्ये बॉईल करतात आणि मग ते बटाट्याचे तुकडे तळतात. पण इथे जे आपण पीठ वापरणार आहोत त्यामुळे हे क्रिस्पीच होणार आहेत, म्हणून आपण बॉईल करण्याची प्रोसेस स्किप केलेली आहे. तर ह्यामध्ये आता छान कोरडे आहेत, त्यामध्ये मी काळं मीठ टाकलं आहे आणि हे आहे वरीचे पीठ. ओके, वरी म्हणजे भगर, काही लोक भगर म्हणतात, काही लोक वरी म्हणतात. वरीच्या तांदळाचे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा साबुदाणा पीठ टाकला आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढईमध्ये पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला फ्रेंच फ्राईज त्यामध्ये सोडायचे आहेत. किती पटकन ही रेसिपी होते बघा, एकदम झटकेपट होणारी ही रेसिपी आहे आणि करायला सोपी, खायला छान. त्यामुळे तुम्ही ही नक्की करा. तुम्हाला जर आवडली तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही बघा, अशा पद्धतीने जवळजवळ ते छान सुटले आहेत बटाट्याचे काप किंवा फ्रेंच फ्राईज म्हणू आपण. तर ते सुटले आहेत आणि छान असे क्रिस्पी सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते छान कुरकुरीत होतात. हे आता तयार आहेत. एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला जर आवडत असेल तर थोडं मीठ, म्हणजे सैरव काळं मीठ, आता इथे मी काळं मीठ वापरलं आहे, आणि थोडं जिरे पावडर. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर थोडं जिरे पावडर स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्या जिरे पावडरचा स्वाद पण खूप छान येतो याला. त्याशी मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये दह्याबरोबर सर्व करायचे. दह्याबरोबर खा, चटणीबरोबर खा, आपली मर्जी कशाबरोबरही खाऊ शकतो आपण, पण खूप छान लागतात, टेस्टी होतात. तुम्ही ही नक्की डिश ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.